ती शेतकऱ्यांना डाळिंब पीक सोपं व्हावं याच्यासाठी तयार केलेली एक तंत्रज्ञान आहे आणि ते मी पूर्ण भारतभर त्याचा प्रसार करत असतो। आज ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून तुमच्यापुढे बोलण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी ॲग्रोव्हिजनची सर्व मॅनेजमेंट बॉडी जी आहे त्यांचे आभार मानतो। सर्वप्रथम डाळिंब पीक आणि विदर्भ, जर मला कोणी विचारलं की डाळिंब पीक आणि विदर्भामध्ये मला डाळिंब शेती करायची आहे, तर मी पहिलं सांगत असतो की डाळिंब शेती विदर्भात करू नका आणि 2 नंबरला करायची असेल तर 2-5 एकरच्या वरती जाऊ नका। डाळिंबासाठी लागणारं वातावरण, डाळिंबासाठी लागणारं पाणी, डाळिंबासाठी लागणारी जमीन, डाळिंबासाठी लागणारं तापमान हे विदर्भात नाही आहे। तुम्ही कितीही कष्ट केले तर पश्चिम महाराष्ट्राची क्वालिटी विदर्भात कधीही निघू शकत नाही आहे। आणि जे बहार तुम्हाला घ्यायचे असतात, एक तर आंबे बहार राहतो तो जानेवारी फेब्रुवारीचा, जो तुमच्याकडे पूर्ण उन्हाळ्यात येतो। एक तर उन्हाळ्यात पाणी पण नाही आणि उन्हाळा तुमचा 45, 46, 47 डिग्री तापमान, त्याच्यामध्ये तुमचे फळं तसेच काळे होतात। 2 नंबर मृग बहार, मृग बहाराला तुमच्या जमिनी काळ्या आणि तुमच्याकडे कंटिन्युअस पाऊस राहतो, त्याच्यामुळे फुलं सेट होत नाही आहे। आणि हस्तबहाराला काळ्या जमिनीत ताण बसत नाही, त्या बागेला फुलं येत नाही, आले तरी गळून जातात आणि फक्त शेंडेच चालू राहतात। ते शेतकरी शेंडे काढू वैतागतात आणि मग म्हणतात की डाळिंब जमत नाही आहे। म्हणून काही शेतकरी सक्सेसफुल आहेत, पर्टिक्युलरली त्या लोकॅलिटीमध्ये कमी पाऊस असेल, एकदम तिथे मुरमाड जमीन असेल, तिथं ते सक्सेसफुल झालेले असतील। त्याला कॉपी करून तुम्ही वरुड असेल, मुर्शी असेल किंवा नागपूरचा भाग असेल, जिथं काळी जमीन आहे आणि त्या काळ्या जमिनीत जर तुम्ही डाळिंब घेऊन येणार असाल तर ते डाळिंब खूप चांगले पैसे देईल असं 100% नाही आहे। म्हणजे मला पहिलं सांगायचं हे आहे की डाळिंब शेतीत जायचं असेल तर बारीक विचार करून जा, कारण याला पैसे खर्च करायचे, नुसतं झाड लावून डाळिंब येत नाही आहे। डाळिंबाला काम करावं लागतं, डाळिंबाला ड्रिप इरिगेशन करावं लागतं, डाळिंबाला मराठे साहेबांनी सांगितलं बेड करावे लागतात। एका एकराला पहिला बहार निघेपर्यंत तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करावे लागतात। म्हणून हा पहिला विचार करा। मग आता जर डाळिंब शेती करायची असेल तर मी तुम्हाला 5 गोष्टी महत्त्वाच्या सांगतो, त्या जर तुम्ही करणार असाल आणि वातावरण तुम्हाला साथ देत असेल तर त्या गोष्टी तंतोतंत पाळा। डाळिंबात पैसे आहेत। सगळ्यात पहिलं, डाळिंब हे वर्षभराचं पीक आहे। डाळिंब पानगळपासून माल निघेपर्यंतचं पीक नाही आहे। बऱ्याच लोकांना एक वाटतं की आता बागेला तळण द्यायची, पानगळ झाली की लगेच त्याला पाणी द्यायचं, लगेच फुलं येतील आणि आपल्याला माल निघेल। बिलकुल नाही। जो माल निघणार आहे, जे फुलं निघणार आहे, जे फळं मिळणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला आधी काम करावं लागतं। म्हणून मी त्याला म्हणतो की डाळिंब हे पूर्ण वर्षाचं पीक आहे, ना की 3, 4, 5, 6 महिन्याचं पीक नाही आहे। 2 नंबरची गोष्ट, डाळिंबामध्ये जर तुम्हाला व्हरायटी करायची असेल तर भगव्याशिवाय पर्याय नाही आहे। मृदुला असेल, गणेश असेल, आरक्ता असेल किंवा वंडरफुल असेल, या व्हरायटींमध्ये पैसे होत नाही आहे। भगवा एकच व्हरायटी अशी आहे की जी हार्ड आहे, अतिशय चांगले, लांबच्या मार्केटला पैसे देणारं फळ ते आहे। लांबच्या मार्केटला तुम्ही त्याला विकू शकता। विदर्भातनं किती एक्सपोर्ट होईल मला माहिती नाही आहे, पण जर तुम्ही ती क्वालिटी काढली तर तुम्ही त्याला युरोपपर्यंत 30 दिवसापर्यंत पाठवून त्याच्यात चांगलं दुसऱ्या देशातलं परकीय चलन आणू शकता। तर भगवा ही सगळ्यात चांगली जात आहे। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर तुमच्या जमिनीला ताण बसत नसेल, पाणी बंद केल्यापासून तुमच्या जमिनीत 2 महिन्याच्या आत जर पानगळ होत नसेल तर डाळिंब पीक होणार नाही आहे। म्हणून ज्या जमिनी एकदम काळ्या आहेत तिथं डाळिंबाची शेती विदर्भात होणं अतिशय अवघड आहे। तिथं तुम्हाला फुलं निघतील की नाही निघतील आणि शेंडे निघतील हे सगळं होणार आहे। म्हणून त्या जमिनीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। मग आता हे वर्षभराचं पीक मी 5 भागांमध्ये विभागलेलं आहे। पहिला भाग आहे ज्याला मी म्हणतो स्टोरेज अवस्था, त्याला अन्न साठा देणं। ही कधी चालू होते? ही चालू होते ज्या दिवशी तुमचा माल हार्वेस्टिंग होतो। हार्वेस्टिंग झाल्या तुम्हाला त्या बागेला खताचा डोस भरायचा आहे। त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं दोन्ही असावेत। शेणखतं, निंबोळी पेंड, गांडूळ खत हे सगळं त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांमध्ये येईल आणि DAP असेल, 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, हे रासायनिक खतांमध्ये येईल। मायक्रोन्यूट्रिएंट रासायनिक खतांमध्ये येईल। याचं तुम्हाला डोस द्यायचं। तिथून पुढं कमीत कमी 3 महिने तुम्हाला त्याला पाणी द्यायचं आहे आणि टाकलेले खतं तुमच्या झाडामध्ये जाऊन स्टोअर करायचे आहेत। जोपर्यंत हे स्टोरेज नाही तोपर्यंत जाड काडीला मादीकळी निघणार नाही आणि जाड काडीला तुम्हाला फळं सेट होणार नाही आहे। शेंडाला लागलेला माल हा हालतो, त्याला खर्चटलं जातं,
तो माल चांगला राहत नाही, त्याला सनबर्न होतो आणि तो माल तुमचा चांगला नसतो, त्याची साईज पण बनत नाही आहे. पण जो माल तुमचा खोडाला लागतो, जाड काडीला लागतो, त्याची तुम्हाला साईज पण मिळते, तो सावलीत राहतो, त्याला चकाकी चांगली राहते, कलर चांगला राहतो आणि तो तुम्हाला मार्केटमध्ये चांगले रेट देत राहतो. म्हणून सगळ्यात पहिलं डाळिंबाला माल खाली झाल्या खतं द्यायचे, तिथून पुढं 3 महिने तुम्हाला पाणी द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला डाळिंबाचं पाणी बंद करायचे. आता ही जी पहिली अवस्था आहे याच्यामध्ये हे 3 महिने सगळ्यात महत्त्वाचं आहे, पानं गळू द्यायचे नाही आहेत. कोणत्याही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला तर बुरशीनाशकं मारावं लागेल. काही किडी जर आल्या तर त्या किडी कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला तिथं किडी मारण्यासाठी कीटकनाशकं वापरावे लागतील. तर ही सगळ्यात पहिली अवस्था आहे. 2 नंबरची अवस्था, पाणी बंद केल्यापासून छाटणी कंप्लीट होईपर्यंत आणि पुन्हा पाणी देईपर्यंत 2 महिने आपल्याला आहे, ज्याला आपण म्हणतो तानातली अवस्था, विश्रांतीचा काळ. याच्यामध्ये बागेला पाणी द्यायचं नाही आहे. काडी मॅच्युरिटी करण्यासाठी वॉटर सोल्युबलचे खतं आपल्याला बागेत वरती फवारायचे आहे. इथं तुम्हाला कोणतं बुरशीनाशक कीटकनाशक मारायची गरज नाही आहे. इथं तुमचे पानं तसेही नैसर्गिक गळत राहतात, म्हणून तुम्हाला इथं काही खर्च करायची गरज नाही आहे. फक्त काडी मॅच्युरिटीचे स्प्रे तुम्हाला इथं घ्यायचे. त्याच्यामध्ये 05234 असेल किंवा 13045 अधिक मायक्रोन्यूट्रियंट याच्या फवारण्या जर तुम्ही 8-8 दिवसांनी घेतल्या तर काडी चांगली मॅच्युअर होते, पानं चांगले मॅच्युअर्ड होतात आणि तुमच्या जाड काडीच्या डोळ्यांमधनं मादीकळी काढण्याची क्षमता त्या झाडामध्ये येते. तर ह्या 2 महिन्याच्या अवस्थेमध्ये तुम्हाला बागेला पाणी द्यायचं नाही आहे. तुमचं नशीब ह्या 2 महिन्यात पाऊस पडला नाही पाहिजे. जर मध्ये पाऊस पडला तर तुमच्या बागेला ताण बसणार नाही आणि ताण बसला नाही तर त्या बागेला मादी फुलं निघणार नाही आहे. तिसरी अवस्था आहे, छाटणी केल्यापासून पाणी दिल्यापासून फुलं सेट होईपर्यंत, याला मी म्हणतो फुलधारणा आणि फळधारणा अवस्था. म्हणजे बागेला फुलं येणं आणि त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होणं, ही जी अवस्था आहे याला मी म्हणतो फुलधारणा आणि फळधारणा अवस्था. याच्यासाठी तुमच्याकडे पुन्हा 2 महिने आहेत. या 60 दिवसांमध्ये तुमचं सेटिंग कंप्लीट झालं पाहिजे. जर 60 दिवसांमध्ये तुमच्या डाळिंबाला फळं सेट झाले तरच तुमचं भगवा 7 महिन्यामध्ये हार्वेस्ट होणार आहे. इथं जर तुमचं 60 दिवसाच्या ऐवजी 90 दिवस झालं तर तुमचा भगवा 8 महिने घेणार आहे आणि 8 महिन्याचा खर्च जर काढला तर भगवा 100 रुपये किलोने विकायला पाहिजे, त्याच्या कमी तो विकायला परवडत नाही आहे. म्हणून दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला मादीकळी निघाली पाहिजे आणि ती सेट 60 दिवसामध्ये 2 महिन्यांमध्ये झाली पाहिजे. या अवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या बागेची छाटणी. छाटणीमध्ये कोणतंही रॉकेट सायन्स नाही आहे. छाटणी म्हणजे सूर्यप्रकाश खोडात गेला पाहिजे, पूर्ण झाड सूर्यप्रकाशाला एक्सपोज झालं पाहिजे, प्रत्येक काडीवरती ऊन पडलं पाहिजे. कारण जी पाणी दिल्यानंतर चौकी येणार आहे त्या चौकीला जर ऊन मिळालं तरच त्या चौकीतनं मादीकळी बाहेर पडते. तुमचं जर झाड गच्च असेल, विदर्भातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे बागा संत्र्याच्या बागासारख्या गच्च असतात. डाळिंबाला तसं चालत नाही. संत्रा हा शेंड्याला लागतो, डाळिंब आतमध्ये लागलं पाहिजे. डाळिंबाचं झाड हे ओपन असलं पाहिजे, आतमध्ये सूर्यप्रकाश गेला पाहिजे. जर आतमध्ये सूर्यप्रकाश गेला नाही तर डाळिंब हे तुम्हाला शेंड्याला लागेल आणि शेंड्याची क्वालिटी मिळणार नाही, साईज तुम्हाला मिळणार नाही आहे. इथं तुम्हाला बागेला पाणी बंद होतं, आता पुन्हा बागेला पाणी द्यायचं आहे. हे पाणी तुम्हाला अतिशय चांगलं द्यायचं आहे. पहिल्या पाण्यामध्ये निघणारे जे पानं आहेत ते अतिशय चांगले असावेत. जेवढं पान तुमचं स्ट्रॉंग तेवढं तुम्हाला त्याच्यापासून निघणारी मादीकळी स्ट्रॉंग असणार आहे आणि सगळ्या चौक्यांना ऊन मिळालं पाहिजे, ती काळजी घ्यायची आहे. इथं तुम्हाला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर चालू करायचे आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये नायट्रोजन जास्त नसावा. जर नायट्रोजन जास्त झाला तर शेंडे निघण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून या अवस्थेमध्ये तुम्ही 05234 ग्रेडपासून चालू करा, नंतर 1261 वरती जा, नंतर तुम्ही 13045 0050 अशा पद्धतीने ग्रेड पुढे ठेवू शकता. इथे तुम्हाला फुलं निघण्यासाठी कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, झिंक असेल, या मायक्रोन्यूट्रियंट आणि सेकंडरी न्यूट्रियंटची फवारणी घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण निघणारं फूल जर स्ट्रॉंग निघालं, लांब निघालं तर तुमचं फळ मोठं राहतं. फळ जेवढं तुमचं लांब तेवढी तुम्हाला साईज जास्त मिळेल, फूल जेवढं तुमचं गोल तेवढी तुम्हाला साईज बारीक मिळेल. म्हणून लांब कळी निघण्यासाठी तुम्हाला हे बाकीचे न्यूट्रियंटच्या फवारण्या देणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथी जी अवस्था आहे ज्याला मी म्हणतो फळाची विकास अवस्था, फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज, ही असते 3 महिन्यांची. या अवस्थेमध्ये बागेला अतिशय चांगलं अन्नद्रव्य व्यवस्थापन झालं पाहिजे. इथं कोणताही ताण बागेला बसला नाही पाहिजे. जास्त उन्हामध्ये जर बाग असेल, फळं असेल तर तुम्हाला त्याला नॉन ओव्हनच्या बॅग घालणं गरजेचं आहे, नाहीतर ते फळं डायरेक्ट काळे होऊन जातात आणि 10 रुपयाच्या वरती ते फळं विकले जात नाही आहे. त्याच्यासाठी आपण तेवढाच खर्च करतो, फक्त 50 पैसे बॅगचा जो खर्च आहे तो तुम्हाला करावा लागेल. कारण विदर्भातलं ऊन जे आहे ते अतिशय जास्त राहतं, तिथं तो खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. ह्या अवस्थेमध्ये सगळ्यात भीती जी आहे ती आहे तेलकट डागाची.
तुमच्या बागेमध्ये हिरव्या फळांच्या अवस्थेमध्ये जर वातावरण बिघडलं आणि विजा कडकडून पाऊस पडला आणि वातावरणात जर तापमान जास्त असेल तर 100% तुमच्या बागेत तेलकट डाग येतो. जर आजूबाजूला तेलकट डाग असेल तर तुमच्या बागेमध्ये तेलकट डाग येतो. तर अशा अवस्थेमध्ये विजा कडकडून जेव्हा पाऊस पडेल किंवा उन्हाळ्यामध्ये गरम वारे तुमच्या बागेत असताना जेव्हा पाऊस पडेल, उष्ण आणि दमट वातावरण तयार होईल, त्यावेळेस जर पाऊस पडला तर तेलकट डागाची भीती हिरव्या फळांच्या अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त राहते. लाल फळं असतील त्याच्यात तेलकट डाग येणार नाही, लाल फुलं असतील त्याच्यामध्ये तेलकट डाग येणार नाही. मधली जी अवस्था आहे साधारणतः 70 ते 90 दिवसाची, याच्यामध्ये जेव्हा फळं हिरवे होतात त्यावेळेस तुम्हाला तेलकट डागाला अतिशय जपणं गरजेचं आहे. तिथं जर वातावरण तेलकट डागाचं झालं तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटची जी अवस्था आहे जी आहे 2 महिन्याची, ज्याला मी म्हणतो फळ मॅच्युरिटी आणि हार्वेस्टिंग अवस्था, म्हणजे फळं पक्वतेची अवस्था आणि हार्वेस्टिंगची अवस्था. सगळ्यात शेवटच्या अवस्थेमध्ये तुमचे फळं कसे तयार झालेले आहे, मार्केट वरती चाललं आहे की मार्केट खाली होतं आहे. जर मार्केट वरती जाणार असेल तर तुम्ही फळं थांबवा. मार्केट जर पुढं पडणार असेल, समजा आता माझा माल जो आहे तो मी दिवाळीच्या आधी काढला, तोच जर मी दिवाळीनंतर काढला असता तर आता मार्केट पडलेलं आहे मला माहिती आहे, तर मी माल लवकर काढून घेतला, कलर आला, माझा माल अतिशय चांगला तयार झाला, मी मार्केटला रेट होते, मी विकून टाकला. तिथं जर मी थांबलो असतो की नाही मला पुन्हा अजून महिनाभर थांबायचं आहे, माझी फळं थांबले असते, पण आज मला पुन्हा 20 आणि 25 रुपये किलोने विकावं लागलं असतं, जे मी 71 रुपये किलोने विकलेलं होतं. म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मार्केटचा अभ्यास तुम्हाला पाहिजे, की मार्केट जर अप होत असेल तर तुम्हाला थांबवायचं आहे. मग थांबवायचं असेल तर तुम्हाला 0050 ऐवजी 13045 ही ग्रेड चालवावी लागेल. 13045मधनं नायट्रोजन जातो आणि नायट्रोजन हा तुमच्या फळांची मॅच्युरिटी डिले करतो. मग तुम्ही 15 दिवस त्या फळांना पुढं हार्वेस्टिंग लेट करू शकता आणि चांगले रेट घेऊ शकता. आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये माल आत्ता लवकर आणायचा आहे त्यावेळेस तुम्ही पोटॅशियम सोनाईट सोडा. पोटॅशियम सोनाईट सोडलं तर तुमचा माल लगेच हार्वेस्टिंगला येतो आणि तिथं तुम्ही कलर आलेला माल लगेच मार्केटला विकू शकता. आता माल तुम्हाला कुठं विकायचं हे तुम्हाला कळालं पाहिजे. तुमचे फळं मोठे आहेत, तुमचे फळं मिडियम आहेत, तुमचे फळं मोठे आहेत. आता कोणते लहान असेल किंवा मोठे असेल, कुठं तुमचे फळं आहेत, कोणतं मार्केट त्याला आहे, ग्रेडिंग अतिशय चांगली झाली पाहिजे. ग्रेडिंग जर तुमची चुकली, बऱ्याचदा लोक काय करतात, क्रेट भरताना मध्ये 3-4 फळं लहान टाकून देतात. ज्यावेळेस ते क्रेट पलटी केलं जातं त्यावेळेस ते व्यापारी तेच 3-4 फळं लहान बाजूला घेऊन छोटा माल म्हणतात, किंवा त्याच्यातच डागाची फळं आपण आतमध्ये टाकून देतो, ते व्यापारी तेच फळं घेतात आणि पूर्ण क्रेटचा रेट आपल्याला कमी मिळत राहतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट एक आहे की ग्रेडिंग सगळ्यात महत्त्वाची आहे. सनबर्नचा माल हा टोटल वेगळाच गेला पाहिजे, बारीक गोटी जी आहे ती टोटल वेगळीच गेली पाहिजे. तुम्हाला डाळिंबाच्या 4 ग्रेड करायला जमल्या पाहिजे. 100 ग्रॅमच्या आतले फळं 100 ते 200 ग्रॅमचे, 200 ते 300 ग्रॅमचे आणि 300 ग्रॅमच्या वरचे, असा क्लीन माल जर तुम्ही 4 ग्रेडमध्ये केला तर तुम्हाला त्याला चांगले रेट मिळतील. आणि डागाचा असेल, काही किडींनी खरचटलेला असेल, फांदी लागलेली असेल किंवा अंतानी क्रेटमध्ये काही माल साल निघालेले असेल, तो माल 100% बाजूला पॅक करायचा, तो याच्यामध्ये टाकायचा नाही. आणि एकदा जर तुमचा ब्रँड चांगला झाला तर मग तुम्हाला लोक म्हणतात की नाही यांचं ग्रेडिंग चांगलं राहतं. 2-3 वर्ष जर त्या मार्केटला तुम्ही गेलं तर तुमचा माल ते रिचून पण पाहता येते, तसंच लगेच घेऊन टाकता. किंवा तुम्ही बाजारात माल नेण्याऐवजी शेतात विकू शकता. डायरेक्ट व्यापारी बोलवायचा, त्याच्या आधी एक काम करायचं, एक झाड पूर्ण खाली करायचं आणि आपल्या बागेमध्ये 100 ग्रॅम ते 200 ग्रॅम, 200 ग्रॅमचे 300, 300 ते 400, 400च्या वरती किती फळं निघाले, किती किलो फळं निघाले, मग तुम्हाला कळतं की माझ्या इथं किती ग्रॅमचे किती माल आहे. समजा एक झाड 30 किलो उतरलं तर 30 किलोमध्ये याचे किती, त्याचे किती, त्याचे किती, मग 100 ग्रॅम प्लस बोलायचं, 150 ग्रॅम प्लस बोलायचं की 200 ग्रॅम प्लस बोलायचं की फक्त एक्सपोर्ट क्वालिटी बोलायचं, त्या हिशोबाने तुम्हाला माल विकता येईल. तर अशा सगळ्या गोष्टी, ह्या ज्या 5 गोष्टी आहे, सगळ्यात पहिलं मी सांगितलं स्टोरेज अवस्था, डाळिंबाला खायला घालणं गरजेचं आहे. 2 नंबर सांगितलं विश्रांतीचा काळ, पाणी बंद करून तुम्हाला काडी मॅच्युरिटी करायची आहे. तिसरं सांगितलं फुलं आणि फळधारणा अवस्था 60 दिवसात झालीच पाहिजे. कॅल्शियम, बोरॉन आणि झिंक तिथं गेलंच पाहिजे, तरच कळी स्ट्रॉंग निघेल, जी कळी तुम्हाला पुढे चांगलं माल देणार आहे. त्याच्यानंतर फ्रूट डेव्हलपमेंट अवस्था, इथं बागेला चांगलं खाऊ घाला, याच्यामध्ये तुमचे फळं चांगले बनतात आणि तेलकट डाग तुमच्या बागेमध्ये यावेळेस येतो तर त्यावेळेस तेलकट डाग येणार नाही. त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्प्रे तुम्हाला घ्यावे लागतील. त्याच्यासाठी वातावरण आहे उष्ण आणि दमट. उन्हाळ्यामध्ये जर कडकड विजा कडकडून जर पाऊस पडला किंवा गारा पडल्या तर तेलकट डाग येण्याची संभावना जास्त राहते. आणि त्याच्यानंतर शेवटी आहे मॅच्युरिटी आणि हार्वेस्टिंग अवस्था.
आता या अवस्थेमध्ये जर तुमच्या काळ्या जमिनीत बाग लावलेली असेल आणि तुमचा माल जर तयार असेल आणि कंटिन्यूस 3-4 दिवस जर पाऊस लागून राहिला तर कोणतंही बुरशीनाशक काम करत नाही. वरती लागलेले सगळे फळं खाली पडतात, सडून जातात. त्याच्याऐवजी पावसात फळं तोडा, फॅन लावून सुकवा आणि मार्केटला जाऊ द्या. जेवढं कमवता येईल तेवढं कमवून घ्या. जर तुम्ही थांबले आणि फक्त बुरशीनाशकांवरती डिपेंड राहिले तर पूर्ण बाग खाली येते, तुम्हाला त्याच्यातनं पैसे मिळणार नाही आहे. तर आता जे काही मला थोडासा वेळ होता, 10-15 मिनटं दिले होते, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डाळिंबाचं वर्षभराचं शेड्यूल कसं असावं तेवढं मी सांगितलं. आता तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नांची उत्तर मी देईल. डाळिंबा एकच मिनिट, यांचा प्रश्न पहिला घेतो नंतर तुमच्या प्रश्नाकडे. यांचा प्रश्न आहे, चुनखडी जर असेल तर डाळिंबाला त्रास होतो का? 10% वरती जर जमिनीमध्ये चुनखडी असेल तर डाळिंबाला त्रास होतो, शक्यतो टाळा. पण जर चुनखडी तुमची खड्याची असेल तर चालेल, जर पिठाची असेल तर आणखी घातक आहे. डायरेक्ट चुना निघतो तो जो असेल तर अतिशय घातक आहे. फळांवरचे डाग येतात त्याच्यासाठी काय करायचं? डाळिंबामध्ये कोलोटोट्रिकम, अल्टरनेरिया, सर्कोस्पोरा, फायटोप्थोरा असे 4 प्रकारचे डाग डाळिंबावरती येतात. आता कोणते आले काय आले माहिती नाही आहे. डाळिंबावरती जर तुमच्या बागेत डाग दिसला तर तुम्ही फंजीसाईड व्यवस्थित मारत नाही आहे पहिलं. मग तुम्ही औषधं नीट घेत नाही आहे किंवा तुमचं ॲप्लिकेशन चांगलं होत नाही आहे. डाळिंबात डाग आल्यानंतर डाग कंट्रोल करणं एवढं सोपं नाही आहे. म्हणून डाळिंबामध्ये डाग येणार नाही याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्प्रे होणं गरजेचं आहे. एक उदाहरण माझं देतो. माझा माल हार्वेस्टिंग चालू केलं 5 ऑक्टोबरला, दिवाळीच्या आधी 5 ऑक्टोबरला, आणि 15 ऑक्टोबरला माझं संपलं. आणि आपल्या इथे 30 सप्टेंबरपासून पाऊस चालू झाला. माझा माल तयार होता. प्रत्येक अल्टरनेट डेला, म्हणजे आज फवारा मारला, उद्या नाही, परवा दिवशी फवारा. आणि फवारा माझा चालू व्हायचा सकाळी 3 वाजता. कोणतंही बुरशीनाशक महागडं घेतलं नाही. कॉपर, कॅप्टन, M45. आज कॉपर मारलं, परवा M45, पुढं कॅप्टन. या 3 बुरशीनाशकांचं प्रत्येक दिवसाआड मी फवारा ठेवला. माझी हार्वेस्टिंग चालू होती. जिथपर्यंत हार्वेस्टिंग झाली तिकडं फवारा जात नव्हता. जेवढा माल राहिलेला आहे, पावसात माल तोडून मी विकलेला आहे, सुकून फॅन लावून माल सुकून विकलेला आहे. पण एकाही फळावरती डाग येऊ दिलेला नाही आहे. जर तुमच्या फळांवरती डाग येत असेल तर 100% तुमचा कव्हरेजचा प्रॉब्लेम आहे. 2 नंबर तुमच्या पाण्याचा pH. तुमच्या पाण्याचा pH जर अल्कलाईन असेल तर अल्कलाईन हायड्रोलिसिस नावाचं एक कन्सेप्ट आहे. जर जास्त pHच्या पाण्यामध्ये औषध जर तुम्ही टाकलं तर त्याचं पाणी होतं, त्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते. हे पण आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. मग पाण्याचा pH न्यूट्रल करण्यासाठी आपण काय करतोय? आणि 3 नंबर, डोक्याला लागलेलं आहे आणि गुडघ्याला औषध लावणं. जो रोग आहे त्याला जर औषध दिलं तर 100% तो कंट्रोल होईल. त्यासाठीच ते बुरशीनाशकं कंपनीने तयार केलेले आहे. जर कोलोटोट्रिकम असेल तर कोलोटोट्रिकमचेच औषधं गेले पाहिजे. अल्टरनेरिया असेल तर अल्टरनेरियाचेच औषधं गेले पाहिजे. फायटोप्थोरा असेल तर फायटोप्थोराचेच औषधं गेले पाहिजे. सर्कोस्पोरा असेल तर सर्कोस्पोराचेच औषधं गेले पाहिजे. पण ते की हा डाग कोणता आहे हे शेतकऱ्याला माहिती पाहिजे, कन्सल्टंटला नाही. कारण कन्सल्टंट येतो 15 दिवसातनं, महिन्यातनं. आपल्याला शिकावं लागेल. सनबर्नला बरेच लोक औषधं मारायला सांगतात. मी म्हणतो त्याला एवढं चॅलेंज देऊ नका, पिशव्या लावा. 50 पैशाला पिशवी भेटते. इथं होती एका स्टॉलवरती पिशवी, नॉन वोन पॉलिपेप्रिलिनची पिशवी मिळते. ती पिशवी घालून द्यायची, सनबर्न होत नाही आहे. इथं स्टॉलवर आहे, आपल्या स्टॉलवरती आहे. इथे नाही, आवाज नाही येते. हां गळला आता. हां, हो. हस्तबहार भरपूर निघाला, खूप मादी फुलं आले आणि सगळे गळून गेले. मादी कमी आली, नर जास्त आले. नर जास्त येणं आणि मादी कमी येणं तुमच्या बागेमध्ये स्टोरेज. हे बघा, डाळिंबामध्ये वेळ आहे ना? हां, डाळिंबामध्ये मादी निघणारे, नर निघणारे की शेंडे निघणारे, 3च निघतं. या 3 काय निघणार आहे हे डिपेंड आहे त्या डाळिंबामध्ये किती स्टोरेज आहे. आधी जे मी तुम्हाला सांगितलं की 3 महिने खतं टाकून पाणी द्या, त्याच्यात तुम्ही त्याला किती स्टोरेज केलं होतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की मी 3 महिने त्याला अतिशय चांगलं स्टोरेज केलं, पण त्याच्यासाठी दुसरं सूत्र माझ्याकडे एक आहे, 30-30-6. 30 डिग्री सेंटीग्रेड तापमान, 30% आर्द्रता असताना 6 तास जर त्याला सूर्यप्रकाश मिळाला तर डाळिंबाचं झाड अतिशय खातं, प्रचंड खातं.
आता तुमच्या इथं जर उन्हाळ्यात तुम्ही खतं दिलेले असतील तर ते तसंच खाणार नाही आहे, कारण त्याचं टेम्परेचर अतिशय जास्त राहतं, त्याला तेव्हा खायला जमणार नाही, स्टोरेज होणार नाही आहे. तर पहिली गोष्ट काय सांगितली, मादी कळी निघण्यासाठी स्टोरेज. आणि 2 नंबर, डाळिंबाच्या झाडामध्ये 5 प्रकारचे हार्मोन्स कार्यरत असतात. त्याच्यामध्ये ऑक्झिन्स, सायटोकायनिन, जिब्रॅलिन्स हे झाले ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन, वाढीला चालना देणारे हार्मोन्स. आणि इथिलीन आणि ॲस्बॅसिक ॲसिड हे झाले स्ट्रेस हार्मोन. तुमच्या बहार व्यवस्थापनाच्या काळामध्ये जर स्ट्रेस हार्मोन जास्त असतील तर तुमच्या बागेमध्ये मादी कळी जाड काढीला निघेल. आणि तुमच्या बागेमध्ये जर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन जास्त असतील तर नर फुलं किंवा शेंडे निघतील. हे तुम्हाला मॅनेज करायचं आहे तानावरती. आणि जे आपण इथेफोन मारतो तर त्या इथेफोनचं प्रमाण आपण किती घेतलं होतं, पानगळ आपली किती झाली होती. बरेच लोक प्रोपेनोफॉस मारतात पानगळीला, सगळ्यात चुकीचं. प्रोपेनोफॉसनी स्टोरेज होत नाही आहे. सायंटिफिकली इथेफोनमधनं इथिलीन गॅस आतमध्ये जाऊन इथिलीन हे स्ट्रेस हार्मोन वाढतं आणि ते इथिलीन तुम्हाला मादी फूल बाहेर देत असतं. आता हे झालं फुलं येण्यासाठी. आता तुम्ही म्हणे की मला नर फुलं आले, मी म्हणेल मादी फुलं आल्यानंतर पण गळतात. जर तुमच्या इथं हस्तबहारामध्ये मादी फूल लागलेलं आहे, मादी फूल उमललेल्या अवस्थेमध्ये विजा कडकडून जर सायंकाळी पाऊस पडला, दुसऱ्या दिवशी एकही उमललेलं मादीवरती राहत नाही आहे, सगळं खाली जातं. मग माझ्यासारखा शेतकरी काय करतो की जर आता मला माहिती आहे की पुढे 2 दिवसांनी विजा कडकडून पाऊस होणार आहे, आज सगळं मोबाईलमध्ये कळतं आहे आपल्याला, मी त्याच्या आधी 2 दिवस अर्धा मिली होमोब्रासिनॉइड अधिक 20 ppm 6BAचा स्प्रे घेऊन टाकतो, डेट पक्का करून टाकतो. किती विजा कडकडल्या तरी माझे माल खाली गळत नाही आहे. हां काय औषधीचं नाव रिपीट करा म्हटलं. अर्धा मिली होमोब्रासिनोलॉइड अधिक 20 ppm 20 ppm 6BA. कलरसाठी औषध नसतं, कलरसाठी खतं चांगले द्या, वातावरण त्याला चांगलं मिळू द्या, कलर तसाच येतो. नमस्कार सर. सर मला हे विचारायचं आहे की विदर्भातील डाळिंबासाठी सर्वोत्तम जमीन कुठली, मध्यम, मुरमाड की माती, हा. काही माती? ज्या जमिनीमध्ये पाणी साचत नाही, जी जमीन उताराची आहे, ज्या जमिनीमध्ये 1 ते 1.5 फूट काळी माती आहे, तिच्यामध्ये लाल तांबडे गोटे आहेत, छोटे छोटे, मोठे नाही, छोटे छोटे. आणि जिथं तुम्ही पाऊस पडल्यानंतर 2 तासांनी त्या शेतामध्ये चालू शकता, तिथंच डाळिंब लावा. गुडघ्या एवढले पाय जिथं तुमच्या सोयाबीनमध्ये जातात तिथं डाळिंब लावू नका. अच्छा, म्हणजे जिथे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो अशी जमीन. येस, ती मुरमाड असली तरी चालेल? हो. ओके. पण सगळ्यात जास्त मुरमाड जर जमीन असेल, जिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता 30% आतमध्ये आहे, त्या जमिनीत डाळिंब लावू नका. कारण तुमच्या इथे उन्हाळ्यात तापमान 45 डिग्रीच्या वरती जातं आणि डाळिंबाला पाणी त्यावेळेस त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळं आणि मुरमाड जमिनींमध्ये तशी पण मुळांची वाढ कमी होते. कितीही पाणी दिलं तर पाणी सरळ खाली निघून जातं आणि झाडाला पाणी कमी मिळतं आणि तुमचे पानं उन्हाळ्यात असे भाजल्यासारखे दिसतात, हिरवे राहत नाही, पाहते असे आकसले जातात. तर तो प्रॉब्लेम तुम्हाला एकदम मुरमाड जमिनीत येईल. जास्त मुरमाड जमिनीत पण लावू नका. म्हणून मी सांगितलं 1 ते 1.5 फूट काळी माती, तिच्या खाली वाळसारा किंवा मुरुम आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक गोटे एवढी जर असेल तर तिथं चांगलं राहील. ओके, थँक्यू. कोणत्या? मालेगावला तापमान जास्त राहतं तर मालेगावमध्ये तेल्यानी बागा ठेवलेल्या नाही आहे. ज्या भागामध्ये नामपूर असेल, सटाणा असेल, ताहराबाद असेल, हा जो बेल्ट आहे तिथं तापमान कमी, आजही तिथल्या बागा जिवंत आहेत. सर आपलं पोल्ट्री फार्मचं खत त्याला फायदेशीर राहील का? डाळिंबाला कधीही पोल्ट्रीचं खत वापरू नका, नाही वापरायचं. लेअरचं पण नाही, ब्रॉयलरचं पण नाही. आणि सर आता माझ्या बागेला 2 वर्षाचे झाडं झालेले आहेत, 5 फुटाचे जवळपास. आणि आता मी पाणी चालू केलं ड्रीपनी डायरेक्ट, तर आता म्हणजे फुटणं चालू झालं आहे. तर या प्रोसिजरमध्ये काय खत वगैरे? आता तुम्ही पाणी दिलं, कोणता बहार आहे तुमचा? जानेवारी फेब्रुवारीचा आंबे बहार आहे, जून जुलैचा मृग बहार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर हस्त बहार आहे. हा डिसेंबरचा नोव्हेंबरचा बहार कोणता आहे? नाही, आता म्हणजे ते मधामध्ये पपाची सुद्धा झाडं. आता तुम्हाला फुलं निघतील एवढ्या थंडीमध्ये. डाळिंबाला फुलं निघताना ऊन लागतं. आता ऊन कमी झालं, दिवस कमी झाला, तापमान तुमचं 10 डिग्री होईल. 15 डिग्रीच्या कमी तापमान गेलो डाळिंबाला फुलं निघत नाही, फक्त शेंडे निघतील. म्हणजे पाणी बंद करावं लागेल आता. फुलं नाही निघणार. आता तुम्ही पाणी बंद केलं तर तुम्ही मला म्हणाल मग मी मार्चमध्ये घेऊ का आणि फेब्रुवारीमध्ये घेऊ का? मी म्हणाल फेब्रुवारीमध्ये जर तुम्ही घेतलं तर सेटिंग मिळेल. उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्या फळांना कसं एवढं उन्हामध्ये कसं ठेवणार आहे?
म्हणजे पाणी कधी चालू करायला पाहिजे? जानेवारी फरवरीला. मी आधी तेच सांगितलं, तुमचा बहार कोणता आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे. बहार ठरवताना तुमची जमीन कोणती आहे, तुमची तर रिटर्न मान्सूनचा पाऊस पडतो की मान्सूनचा पाऊस पडतोय, तुम्ही त्या बागेला उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता करू शकताय का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून बहार धरावा लागेल. अच्छा. त्याला मी इथं उभं राहून तुम्हाला मिसगाईड करेल, हा बहार घ्या असं मी नाही सांगणार कधी. 100% नाही, 100% नाही. ज्या जमिनीत मोसंबी चांगली होती तिथं डाळिंब होईलच असं 100% नाही. मोसंबीला जाड जमिनी लागतात, डाळिंबाला मुरमाड जमिनी लागतात. आंबे बहार घ्यायला 100% तुम्हाला कळी अतिशय चांगली निघेल. तुम्ही संक्रांतीनंतर पानगळ करा, पण मला पुन्हा सांगा तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्या फळांचं प्रोटेक्शन कसं करणार आहे. 2 नंबर, तुमच्या इथं जून जुलैमध्ये जे मोठे पाऊस पडतात त्यावेळेस तुमचं फळ मॅच्युरिटीला असणार आहे, आणि मॅच्युरिटीच्या वेळेस तुमचे वादळी पाऊस आले, काळी जमीन असेल किंवा बेडवर लावलेला असेल आणि त्या वादळामध्ये एवढं 30-40 किलोचं झाडावरती लोड असताना जर वादळात झाडं तुमचे पडले तर तुम्ही कसे त्याला सावरणार आहे, त्याला तुम्ही आधार कसा देणार आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्याला नॉन वॉनचा पेपरवरनं टाकणार आहे का, प्रत्येक फळाला बॅग लावणार आहे का, हे तुम्ही कसं करणार आहे ते मला सांगा. बहार घेणं खूप सोपं आहे. पैसे कमवण्यासाठी डाळिंबाची शेती करा, आणि पैसे फक्त चांगल्या फळातच मिळतात, नुसते डाळिंब मार्केटला नेऊन मिळत नाही आहेत. मी हे काय एवढं कळकळीनं बोलतोय तुम्हाला. डाळिंबा किती शेतकरी पैसे कमवतात विदर्भातले ते मला सांगा. विदर्भातल्या 1200 शेतकऱ्यांनी माझं ट्रेनिंग घेतलेलं आहे, आणि प्रत्येक ट्रेनिंगची सुरुवात मी सांगतो विदर्भातलं पीक नाही आहे. सुरुवातीला तर हे बोलत होते हा पश्चिम महाराष्ट्रातलं पीक इकडे येतं म्हणून बोलतोय. 2-2, 3-3, 4-4 वर्ष ठेवले ना आता उपटतायत. मी तेच सांगतो की जे वातावरण आहे, जी जमीन आहे, जे पाणी आहे, त्याला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लढा आहे. आणि वाईट एकच गोष्ट आहे, तेवढे पैसे डाळिंबात नाही आहे. जे 100 रुपयाचे रेट मिळत होते ना, आपल्याला आता 40 रुपये आणि 50 रुपये रेट मिळाले तरी खूप झालं. मी सांगेल एवढी मोठी लागवड वाढलेली आहे. तुम्ही तुमची जमीन कशी आहे काय आहे त्यानुसार तुम्ही कोणता बहार घ्यायचा ते घ्या. जर तुम्हाला आंबे बहार घ्यायचा असेल, बोलू का मी सगळ्या बहारांवरती थोडं हां. समजा तुम्हाला आंबे बहार घ्यायचा आहे, आंबे बहार तुम्ही संक्रांतीनंतर पानगळ करणार आहे आणि ऑगस्टपर्यंत तुमचा माल खाली होणार आहे. आता मध्ये काय काय होतं ते पहा. पानगळ केल्यानंतर तुमच्या बागेला पाणी द्यायचं आहे. पाणी दिल्यानंतर फुलं सेट होणार आहे. फुलं सेट झाल्यानंतर 3 महिने फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज मी सांगितली आहे, फळाचा विकास होण्याची अवस्था. ती तुमची येणार कधी आहे? मार्च एप्रिल मे. मार्च एप्रिल मे मध्ये तुम्ही सांगा ना, तुमचं झाड बिचाराला जगवण्यासाठी ते पाणी घेईल की त्या फळांचा विकास करेल. 45, 46, 47, 48 डिग्री तापमानामध्ये तुमचं झाड फळं पोहोचवेल की ते झाड जिवंत राहील. ठीक आहे, तुम्ही म्हणाल मी की वरनं नॉन वॉनचा पेपर टाकणार आहे. उन्हाळ्यातलं तुमचं वारात तो नॉन वॉनचा पेपर ठेवणार आहे का? त्याच्यासाठी तुम्ही लोहेचं स्ट्रक्चर करणार आहे का? ओके, त्याच्यानंतर ठीक आहे तुम्ही हे सगळं केलं आणि पाऊस पडायला लागला, तो पेपर काढून टाकला. आता तुमचा माल रेडी आहे आणि तुमची तर पाऊस पडायला सुरुवात झाली. विदर्भातल्या सगळ्या जमिनींमध्ये प्रचंड तण आहे. तुमच्या पूर्ण बागेमध्ये एवढं तण वाढेल की तुम्हाला पण आतमध्ये जायला तकलीफ होईल. तुम्ही म्हणाल की आम्ही लेबर आणणार आहे, तुम्हाला लेबर एवढं मिळत नाही आहे आणि पुढं तुम्ही काढत जाल, मागे पुन्हा तण तेवढंच होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मी इथं तणनाशक मारणार आहे, फळं तुमचे एवढे आहेत, तुम्ही खाली तणनाशक मारणार आहे, डोळ्यांनी न दिसणारी त्याची ड्रीप तुमच्या फळांना लागणार आहे. जिथं ती बारीक डोळ्यांनी न दिसणारी ड्रीप पडेल, तिसऱ्या दिवशी तिथं तुम्हाला काळे डाग यायला सुरुवात होणार आहे. तिथल्या पेशी मेल्या, तिथं ती बुरशी घुसली, पाऊस चालू आहे आणि तुमची इथं डाग यायला सुरुवात झालेली आहे. आणि जर कंटिन्युअस 3, 4, 5 दिवस जर पाऊस कंटिन्युअस लागला, तुम्ही बुरशीनाशक कसे मारणार आहे? जर तुम्ही बुरशीनाशक मारायला तुमचा ट्रॅक्टर आतमध्ये घुसत नाही आहे, तुम्ही पाईपलाईन घेता आणि पाईपलाईननी मारताय, जमीन तुमची काळी आहे, हे सगळे प्रॉब्लेम तुमची ते येणार आहे. म्हणून आंबे बहार घेताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग पुढं जा. तुमचं गाव कोणतं? वर्ध्यामधलं. जमीन काळी का मुरमाड आहे? आंबे बहार घेऊच नका, मृग बहार घ्या. त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये फवारे मारा, फक्त डाग येऊ देऊ नका. तुमचा माल थंडीच्या आत आता हार्वेस्टिंगला येईल. अजून हां, माझा नंबर आहे 98 50 40 37 77. 98 50 40 37 77.
98 50 40 37 77. जमिनीतले एक वरचे 98 50 40 37 77. जमिनीतून येणारे मधले वॉटरशूट जर येत असतील तर जेव्हा झाड लावता ना तेव्हा जे वॉटरशूट येतात ना त्याला कट करू नका, त्याला उपसा, त्याला खुंटी ठेवू नका. खुंटी राहिली की तिच्यातनं 2 येतात, पुन्हा त्याला कट केलं की 10 येतात, म्हणून त्याला पुसत राहायचं. नंतर वर्षानंतर वॉटरशूट येत नाही आहे. माझ्या एकाही प्लॉटवरती वॉटरशूट नाही आहेत. आणि वॉटरशूट नावच त्याला वॉटरशूट आहे. पाणी कमी करा, पाणी कमी केलं की वॉटरशूट येत नाहीत, तुम्ही जास्त पाणी देता. अजून माझं शिर्डी. आणि जर कोणाची इच्छा असेल डाळिंब शिकायची तर माझ्या शेतामध्ये दर महिन्याला पहिला शुक्रवार शनिवार रविवार, प्रत्येक महिन्याचा पहिला शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवसांचं सकाळी 7 ते रात्री 9 प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतं. तिथे या. पहिला शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस रेसिडेन्शियल कोर्स आहे, तिथंच राहावं लागतं. सकाळी 7 ते रात्री 9 ट्रेनिंग असतं. 3ही दिवस सुट्टी त्याला बिलकुल नसते, मधून जाता येत नाही आहे. सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली तुम्ही तिथं शेतात करता. थेअरी आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग ऑल वगैरे सगळं माझ्या शेतात आहे. शिर्डीजवळ राजुरी म्हणून गाव आहे, तिथे. बाबासाहेब गोरे. त्याची फीस 10,000 रुपये आहे. 10,000मध्ये 3 दिवसाचं राहणं, 3 दिवसाचं जेवण, एक टी शर्ट, एक टोपी, एक बॅग आणि एक मोबाईल ॲप्लिकेशन, जे वर्षभर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमधनं सल्ला फुकट भेटेल. तुम्ही त्याच्यावरनं पाठवायचं आणि त्याच्यावरनं सल्ला तुम्हाला भेटेल, असं ते ट्रेनिंग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माती घेऊन यायची, तुम्हाला पाणी घेऊन यायचं. ती माती त्या फीसमध्ये आम्ही चेक करतो, पाणी चेक करतो आणि तुमच्या मातीनुसार तुमच्या पाण्यानुसार फर्टिलायझरचे आणि औषधाचे डोस तुम्हाला दिले जातात. प्रत्येकाला वेगवेगळे राहतात. नाही म्हणजे असं जर आलो आता उद्या सकाळी मी एका शेतकऱ्यांबरोबर जाणार आहे, तर तुम्ही कुठलं सटाणा ना शेतच ठीक आहे. म्हणजे मी तिकडं असं मिटिंगला गेलं की येईल. व्यापारी देऊ शे ना, मनाकडे 200 व्यापाऱ्यांना लिस्टचे. एक मिनिट हां. नाही, मी तुम्हाला त्याला डाळिंबाची फिनॉलॉजी म्हणतात. मी डाळिंबामध्ये 3 दिवस सकाळी 7 ते 10 बोलतो. मी डाळिंबामध्ये 15 वर्षापासून अभ्यास करतो. डाळिंबाच्या फिनॉलॉजीवरती मी प्रचंड काम केलेलं आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये त्या डाळिंबाला किती ह्युमिडिटी, किती टेम्परेचर, किती सॉईल मॉइश्चर पाहिजे आणि कोणते न्यूट्रिएंट पाहिजे याचा मी एकदम चांगला वैयक्तिक अभ्यास केलेला आहे. मी पुस्तकं वाचलेले नाही आहेत. हां, पण मी तुम्हाला काय म्हणतो की जे 7 महिन्यांमध्ये ती अवस्था तिथं बसण्यासाठी ते वातावरण विदर्भात नाही आहे. ते सटाण्यात 1 नंबर आहे. सटाण्यामध्ये जर तुमचं खालचं टेंबन वरचं टेंबातली क्वालिटी, तुम्ही माझ्या शेतात आले आणि मला म्हटले ती क्वालिटी काढून दे, मी म्हणाल नाही निघणार. कितीही खर्च करा. ती जी लोकॅलिटी आहे, ती जमीन असेल, ते वातावरण असेल, तिथली ती दरी असेल, ती नैसर्गिक आहे. तुमचं गाव कोणतं? निताण्याचे. आता निताना तुमचं द्राक्षाला चांगलं. हां, म्हणजे ते गाव पर्टिक्युलर गावातलं जे वातावरण मिळतं ना, ते तुम्हाला बिना खर्च करता अतिशय चांगली क्वालिटी देते. ती नैसर्गिक देण आहे आपल्याला. तुमचं काहीतरी बोला. फार्म व्हिजिटसाठी फी आहे का? माझ्याकडे एक तर वेळच नाही आहे, पण मी जर त्या रोडनी जात असेल आणि आपली दोघांची मैत्री झाली तर मी तुमच्याकडे येतो. आणि फक्त येताना एक सांगतो, जर जेवायची वेळ असेल तर मी सांगतो मी घरी जेवेल. मी शक्यतो बाहेर जेवत नाही, कारण मी 20 दिवस बाहेर फिरतो. तर फक्त जेवायची फीस तेवढीच घेतो, पैसे नाही घेत. आणि आता मी 3 दिवसापूर्वी अमेरिकेतून आलो. पॉम वंडरफुल नावाच्या एका शेतकऱ्याच्या शेतात होतो मी 1 दिवस. त्याचं 9,000 एकर डाळिंब आहे एका शेतकऱ्याचं. 9,000 एकर. आणि आपल्याला 5 एकर पण होत नाही आहे.
हां काय अजून खूप बोलतं 3 दिवस बोलणारा माणूस त्याला आता इथं आल्यानंतर हां दुसरा कार्यक्रम पण आहे त्यांचा म्हणून वेळ भान ठेवायला पाहिजे ते बोलणाऱ्याने ते मी ठेवतो ठीक आहे थँक्यू